गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन या टॉपिक्समधला एक्झरसाइज 9.1 पाहत होतो. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आपण पूर्ण पाहिलेला आहे. सेकंड क्वेश्चन्स आपल्याला पाहायचा आहे. सेकंड क्वेश्चन्स दिलेला आहे, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग फंक्शन विथ रेस्पेक्ट टू एक्स ॲट द पॉईंट्स इंडिकेट अगेन्स्ट देम यूजिंग द मेथड ऑफ द फर्स्ट प्रिन्सिपल. फर्स्ट प्रिन्सिपलने आपल्याला काय करायचं आहे की दिलेल्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचे. मग फर्स्ट प्रिन्सिपलने डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे. एक्झाम्पल इन रूटमध्ये 2x + 5 ॲट x = 2 असताना तिचं डेरिव्हेटिव्ह काय येतं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. मग ते पाहत असताना सर्वात आधी दिलेलं फंक्शन्स त्याला आपण काय घेतलं, लेट f ऑफ x = काय घेतलं, √2x + 5 गृहीत धरलं. आता एक्सच्या जागेवरती आपल्याला काय गृहीत धरायचे, फंक्शन 2 ठेवून द्यायचे. मग आपण एक्सच्या जागेवरती काय ठेवून दिले, 2 ठेवले. इथेही आहे √2 + 2 2 × 2 + 5 2 × 2 4 झाले, 4 + 5 किती 9 आले, आणि 9चं रूट किती मिळालं आपल्याला, 3 मिळून गेलं. त्यानंतर आपण f ऑफ 2 + h एक्सच्या जागेवरती 2 आहे आणि एक h फंक्शन घेतला, आणि त्यानंतर रूटमध्ये 2 इन ब्रॅकेटमध्ये 2 + h एक्सच्या जागेवरती 2 + h ठेवले +5 इजी रूटमध्ये 2ने 4 2ने 2ला मल्टिपल केलं 4 आलं, 2ने hला मल्टिपल केलं 2h आलं, आणि +5 जशात तसे राहिले. आता काय करायचं, मग 2 2 4 झाले, 4 + 5 9 आले, आणि 2h + 9 जशा तसं राहिलं. तर फंक्शन ठेवून दिल्यानंतर 2h + 9 आले. बाय युजिंग द फर्स्ट प्रिन्सिपल f डॅश ऑफ 2 एक्सच्या जागेवरती 2 ठेवला, लिमिट h टेंड्स टू 0 f ऑफ 2 + h - f ऑफ 2 अपॉन h, लिमिट h टेंड्स टू 0 इन रूटमध्ये f ऑफ 2 + h ची व्हॅल्यू ठेवली √2h + 9 - 3 अपॉन h जशा तसे राहिले. मग याला आपण रॅशनलाइज मेथड वापर केली. लिमिटची रॅशनलाइज मेथड वापरताना लिमिट h टेंड्स टू 0 √2h + 9 - 3 अपॉन h इंटू मल्टिपल केला आपण 2h + 9 + 3ने आणि √2h + 9 + 3ने. आता a + b आणि a - bचा फॉर्म्युला आपण इथे यूज केलेला आहे. a + b आणि a - b माहिती आहे तुम्हाला. a + b एका ब्रॅकेटमध्ये आणि a - b दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये असेल तर आपण a² - b² लिहितो. या फॉर्म्युलाचा वापर इथं आपल्याला केला तर इथं हे रूट निघून गेलं, 2h + 9 राहिले, 3² गेला तो 9 आला. ब्रॅकेट आला, डिनॉमिनेटर जसा तसा h इन मल्टिपलमध्ये √2h + 9 + 3 जसा तसा मांडला. त्याच्यानंतर हा +9 - 9 कॅन्सल झाले, फक्त 2h खाली राहिले, डिनॉमिनेटर जसा तसा राहिला, परत h कॅन्सल झाले. मग लिमिट h टेंड्स टू 0 2 अपॉन रूटमध्ये 2h + 9 + 3 रूटच्या बाहेर राहिले. तर डायरेक्टली आपण लिमिट ठेवून दिलं h टेंड्स टू 0, तर आपल्याला इथं आन्सर मिळत नाही. न्यूमरेटरचं सेपरेट लिमिट मांडलं, डिनॉमिनेटरचं सेपरेट लिमिट मांडून घेतलं. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं सेपरेट लिमिट मांडून घेतलं. त्यानंतर न्यूमरेटर 2चं लिमिट किती मिळालं आपल्याला, 2 मिळालं, आणि त्याच्या जागेवरती 0 ठेवून दिले. 0 ठेवल्यामुळे रूटचा आन्सर आपल्याला 2 × 0 0 आलं, 9चं रूट 3 आलं, 9चं रूट 3 आलं, 3 + 3 9चं रूट 3 आलं, 1/3 आन्सर आपल्याला मिळून जाईल. आन्सर इथं 1/3 + 3 आले इज इक्वल 2/6 2/6चा आन्सर 1/3 तुम्हाला मिळून जाईल. त्यातला आपण सेकंड क्वेश्चन्स पाहू. सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, b f ऑफ x = tan x ॲट x = π/4. कोणतं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे, b एक्झाम्पल इथं दिलेलं पहा, काय tan x ॲट x = π/4. हे एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे. ते b लेट f ऑफ x = tan x आपण मांडून घेतलं. tan x नंतर एक्सच्या जागेवरती आपल्याला काय ठेवून द्यायचं, x = π/4 ठेवून द्यायचे. मग इथं आपण π/4 = tan π/4
tan π/4ची व्हॅल्यू आपल्याला 1/√2 मिळून जाईल, पण ते आपण नंतर पाहू. f ऑफ π/h इज इक्वल टू tan π/4 प्लस h, याची 1 व्हॅल्यू मिळून जाईल tan π/4 प्लस h. बाय डिफाइन f डॅश ऑफ π/4 मायनस f ऑफ लिमिट h टेंड्स टू 0 f ऑफ π/4 प्लस h मायनस f ऑफ π/4 अपॉन h. tan π/4 प्लस h मायनस tan π/4 अपॉन h. इथं फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. लिमिट h टेंड्स टू 0 tan π/4 प्लस h मायनस π/4 1 प्लस π/4 प्लस h इंटू tan π/4. आपण इथं tan a मायनस बीचा आपण फॉर्म्युला इथं tan a मायनस tan बीचा फॉर्म्युला आपण इथं यूज केलेला आहे. tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a इंटू tan b. मग इथं फॉर्म्युला लिमिट h टेंड्स टू tan h कॅल्क्युलेशन राहून जाईल इथं 1 प्लस tan π/4 प्लस h इंटू tan π/4 अपॉन h. ही व्हॅल्यू आपल्या इथं मिळून गेली. त्याच्यानंतर पुढचं आपलं कॅल्क्युलेशन्स पाहायचं आहे. मग लिमिट h टेंड्स टू 0 tan h अपॉन h इन रूटमध्ये लिमिट h टेंड्स टू 0 1 प्लस tan π/4 प्लस h इंटू tan π/4. त्याचं आपल्याला लिमिट काढून घेतलं, त्याचं लिमिट 1 येऊन जाईल. हा 1 जसं तसं राहील, इथं 0 ठेवलेले tan π/4 आणि इथं tan π/4 होऊन गेले. कॅल्क्युलेशन केलं त्यानुसार काय मिळालं आपल्याला 2 आन्सर मिळालं. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल सी पाहायचं आपल्याला दिलेलं आहे. f ऑफ x इज इक्वल टू 2⁻³ x + 1. आता x इज इक्वल टू काय वापरायचं सांगितलं आपल्याला, x इज इक्वल टू 2 असताना हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. x इज इक्वल टू 2 असताना हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, x इज इक्वल टू 2 सॉल्व करण्यासाठी आपल्याला इथे कॅल्क्युलेशन्स करून घ्यायचे आहेत. सर्वात आधी आपल्याला f ऑफ 2 ठेवून दिला, म्हणजे 3 × 2. काय करायचं आपल्याला 3 × 2 प्लस 1, 3 × 2 = 6, 6 + 1 7, म्हणजे 2चा 7 पॉवर आला. त्यानंतर f ऑफ 2 प्लस h ठेवले, 2चा 3 × 2 प्लस h प्लस 1, म्हणजे आपण 2ने 3ला मल्टिपल केलं 6 आलं, आणि हा 1 म्हणजे 2चा 7 पॉवर आला, आणि 3h मल्टिपल केल्यावर 3h आले. त्यानंतर बाय युजिंग द फर्स्ट प्रिन्सिपल f डॅश ऑफ 2 लिमिट h टेंड्स टू 0 f ऑफ 2 प्लस h मायनस f ऑफ 2 अपॉन h. f ऑफ 2 प्लस h ची व्हॅल्यू 2⁻7 प्लस 3h मायनस 2 अपॉन h. आपण 2⁻7 प्लस 2 आपल्याला फॉर्म्युला वापरला आपण मल्टिपलचा a⁻m इंटू a⁻n इज इक्वल टू a⁻m प्लस n. m प्लस n असेल तर आपण दोन्हीचा पॉवर सेपरेट मांडू शकतो मल्टिपल फॉर्ममध्ये. मग तसंच आपण इथं 2चा 7 पॉवर सेपरेट मांडला आणि 2चा 3h पॉवर सेपरेट मांडला, मायनस 2⁻7. 2⁻7 आपण काय केले, कॉमन काढून घेतले. मग 2चा 3h मायनस 1 अपॉन h राहिला. इथं 2चा पॉवर 3h म्हणून खाली सुद्धा 3h पाहिजे होतं, म्हणून हा 2⁻7 आपण डायरेक्ट बाहेर काढून घेतला, आणि 3h इथं hला 3ने मल्टिपल केलं, व्हॅल्यू चेंज म्हणून 3ने मल्टिपल केलं, हा 3 समोर आला, 3 × 2⁻7, आणि ह्याचा आन्सर आपल्याला काय मिळालं log 2, कारण इथं बेस 2 आहे log 2. म्हणजे आपण इथं कोणता लिमिट h टेंड्स टू a⁻x - 1 अपॉन x इज इक्वल टू लॉग हा a, हा फॉर्म्युला आपण इथं यूज केलेला आहे. हा फॉर्म्युला इथं यूज केला, म्हणजे 7चा 2 पॉवर काढला आणि त्याला 3ने मल्टिपल केलं तर 384 येईल, आणि log 2 जसं तसं राहून गेले. त्याच्यानंतर आपल्याला डी एक्झाम्पल पाहायचं आहे. डी आपल्याला एक्झाम्पल काय दिलेलं आहे, log 2x + 1, आणि ॲट x इज इक्वल टू आपल्याला पॉईंट काय दिलेला आहे, 2च दिलेला आहे. ॲट x इज इक्वल टू 2. x इज इक्वल टू 2 असताना आपल्याला काय करायचं आहे, x इज इक्वल टू 2 असताना आपल्याला ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचं आहे. f ऑफ x इज इक्वल टू log 2x + 1 आपण गृहीत धरलं. त्याच्यानंतर f ऑफ 2 log 2ने 2ला मल्टिपल केलं, 4 आलं, 1 जशा तसे 4 + 1 log 5 आन्सर आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर f ऑफ 2 + h ठेवून दिले, log 2 + h, एक्सच्या जागेवरती 2 + h ठेवून दिले, प्लस 1, 2ने 2 4 आले, 4 इथं 2h आले, आणि 4 + 1 5 आले, आणि हा 2h जसा तसा राहिला. त्यानंतर बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपलचा वापर आपण इथे केलेला आहे. f डॅश ऑफ 2 लिमिट h टेंड्स टू 0 2 + h मायनस f ऑफ 2 अपॉन h.
लिमिट एच टेन्स टू 0 log 5 प्लस 2h मायनस log 5 अपॉन h. तर log 5 प्लस 2h मायनस log 5 तर आपल्याला डिव्हिजन फॉर्म्युला आपण वापरला 5/2h. मग 5ने a अपॉन b म्हणजेच कोणता फॉर्म्युला आपल्याला log m अपॉन n जर असेल तर log m मायनस काय लिहिता येतं आपल्याला log m मायनस log n मांडता येतं. मग log m मायनस log n जर असेल तर आपल्याला log m अपॉन n मांडायला काय हरकत नाही. त्याच प्रकारे आपण इथं काय केलं काय करून घेतलं आपण हा 5 प्लस 2h असा तसा वरती मांडला आणि डिनॉमिनेटर 5 आपण काय केला कन्वर्जन करून घेतलेला आहे पाणी मांडला. मग याला डिनॉमिनेटर आपल्याला 5 ने 1 ला 5 ला 5 ने मल्टिपल केलं 1 आन्सर आलं. 2h ला 5 ने मल्टिपल केलं 2/h 5 आले आणि डिनॉमिनेटर ठिकाणी h होते या h ला आपण 2/5 ने मल्टिपल केलं आणि त्याची व्हॅल्यू चेंज होऊन 2/5 ने मल्टिपल केलं. 2/5 बाहेर आणले लिमिट h टेन्स टू log 1 प्लस 2h अपॉन 5 आणि खाली सुद्धा 2h अपॉन 5 लिहायचं. लिमिट आपल्याला काय मिळून जाईल मग 1 व्हॅल्यू आपल्याला इथे मिळून जाईल. मग जे आन्सर आपण पाहिलं तर त्याची व्हॅल्यू आपल्याला इथे काय मिळाली 1 मिळाली. 2/5 जसं तसे राहिले इंटू 1 आणि 2/5 इंटू 1 येतात. कोणता फॉर्म्युला लिमिट h टेन्स टू 0 म्हणजे log x अल्फा टेन्स टू 0 log 1 प्लस अल्फा अपॉन अल्फा इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळते 1 मिळते. जे आन्सर आपल्याला काय मिळालं 2/5 मिळालं. त्याच्यानंतर आपण लेट f ऑफ x इज इक्वल टू e रेज टू 3x मायनस 4 आपण पाहिलं. हे एक्झाम्पल आहे. आता पॉईंट आपल्याला पाहिजे आहे x इज इक्वल टू आपल्याला 2 असताना हा पॉईंटचे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. मग x इज इक्वल टू 2 असताना हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला काय करावं लागेल मग f ऑफ 2 x जागी 2 ठेवून द्यायचे e रेज टू 3 इंटू 2 मायनस 4 3 टू 6 मायनस 4 म्हणजे ईचा स्क्वेअर आला. त्यान 2 प्लस h ठेवून दिले e रेज टू 3 इन 2 3 टू 4 आले प्लस 3 आणि 3 टू 6 मायनस 4 2 आले आणि 3h ला मल्टिपल केलं 3h आलं. बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल f ऑफ 2 लिमिट h टेन्स टू 0 2 प्लस h मायनस f ऑफ 2 अपॉन h लिमिट h टेन्स टू 0 e रेज टू 2 प्लस 3h मायनस e रेज टू 2 ईचा स्क्वेअर आपण इथे व्हॅल्यू मांडून घेतली ह्या दोन्ही बी f ऑफ 2 प्लस h आणि f ऑफ 2 ची. त्यांचं कॅल्क्युलेशन 2 सेपरेट मांडलं ईचा पॉवर आणि 3h सेपरेट ईचा पॉवर मांडला -2 अपॉन h जशा तसे राहिले. ईचा स्क्वेअर कॉमन काढला आपण e रेज टू 3h मायनस 1 अपॉन h स्क्वेअर बाहेर काढून घेतला आणि 3h मायनस e रेज टू 3h मायनस 1 अपॉन 3h 3 ने मल्टिपल केलं 3 ने डिवाइड केलं तर इथं आपल्याला आन्सर ह्याचं लिमिट 3 इंटू ईचा स्क्वेअर बाहेर काढला. मग लिमिट h टेन्स 0 e रेज टू 3h मायनस 1 अपॉन 3h ह्याचं कॅल्क्युलेशन आपण करून घेतलं तर 3चा स्क्वेअर याचं लिमिट 1 येऊन गेलं म्हणजे 3 इंटू ईचा स्क्वेअर आपल्याला आन्सर. त्याच्यानंतर लास्ट एक्झाम्पल आपल्याला पाहिजे लेट f ऑफ x इज इक्वल टू कॉस x. आपण इथं पॉईंट काय दिलेला ॲट x इज इक्वल टू किती 5π/4 असताना आपल्याला लिमिट्स काढून घ्यायचं सांगितलेलं आहे. मग इथं आपण f ऑफ 5π/4 इज इक्वल टू कॉस 5π/4 मांडले. त्यानंतर h ठेवून दिले f ऑफ 5π/4 प्लस h f ऑफ 5π/4 प्लस h याचं दोन्हीचं सबट्रॅक्शन करून घेतलं. लिमिट f ऑफ 5π/4 प्लस h मायनस f ऑफ 5π/4 याची व्हॅल्यू कॉस 5π/4 प्लस h मायनस कॉस 5π/4. इथं कॉस c मायनस कॉस डीचा फॉर्म्युला वापरला. कॉस c मायनस कॉस डीचा फॉर्म्युला इथे यूज केलेला आहे. कॉस 5π/4 प्लस h मायनस कॉस 5π/4 c हा आणि हा डी गृहीत धरायचा आहे. मग इथं -2 साइन c मायनस प्लस डी म्हणजे 5π/4 प्लस h प्लस 5π/4 अपॉन 2 साइन त्यानंतर c मायनस डी 5π/4 प्लस h मायनस 5π/5 दोन्ही कॅन्सल होऊन गेले. इथं आपल्याला -2 टाइम्स साइन 5π/2 येऊन जाईल आणि 2 टाइम्स येऊन गेले 5π/4 2 कॅन्सल झाले 4 इथं 2 येऊन जाईल 4 जागेवरती म्हणजे 5π/2 प्लस h अपॉन 2 साइन h/2. तर हेच फर्स्ट प्रिन्सिपलमध्ये आपल्याला काय करायचं आहे ठेवून द्यायचं आहे.
फर्स्ट प्रिन्सिपलमध्ये ठेवून दिल्यानंतर 5π/4 इक्वल लिमिट h टेन्स टू 0 f ऑफ 5π/4 प्लस h मायनस f ऑफ 5π/4 अपॉन h. या फंक्शनचं आपल्याला काय करायचं आहे, एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. लिमिट h टेन्स टू 0 मायनस साइन 5π/2 प्लस h अपॉन 2 इंटू साइन h/2. डिनॉमिनेटर h जसा तसा ठेवला. लिमिट h टेन्स टू 0 मायनस 2 साइन 5π/2 प्लस h अपॉन 2 इंटू साइन h/2 अपॉन h/2 इंटू 1/2. याचं लिमिट सेपरेट मांडलं, मायनस साइन बाहेर ठेवला, याचं लिमिट सेपरेट मांडून घेतलं. 5π/2 प्लस h, याच्या जागेवरती काय येऊन जाईल, डायरेक्टली 0 येऊन जाईल. अपॉन 2 जसा तसा राहिला, साइन जसा तसं राहिलं. इकडे याचं लिमिट तुम्हाला काय मिळून जाईल, 1 मिळून जाईल. कारण साइन थिटा अपॉन थिटाचं लिमिट काय येतं, 1 येऊन जातं. मग मायनस साइन π/4 आपल्याला कॅल्क्युलेशन मिळून जाईल. की 2 2 किती होऊन जाईल, 4. 5 जसा तसा राहील. मायनस साइन पाय प्लस π/4 कॅल्क्युलेशन केलं तर पाय प्लस π/4 ला मायनस साइन π/4 तर मायनस मायनस प्लस झाले आणि साइन π/4 ची व्हॅल्यू काय मिळून जाईल, 1/√2 मिळून जाईल. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता येतात. क्वेश्चन नंबर 3 आपण पुढे नंतर पाहू.